शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, ह्या 3.5 एकरमध्ये आपण उभे आहोत, जिथं आपली जी जमीन चिपडत नाही किंवा जी जमीन एकदम चांगली आहे, जिथं पाणी साचत नाही, अशा जमिनीत आपण उभे आहोत. आता मागच्या वर्षी आपल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी चिपडून म्हणजे पावसाचं पाणी पडून जमीन चिपडली नव्हती, परंतु तुम्हाला जर दिसत असेल तर मी झूम करून दाखवतो. एक आपला कोपरा आहे, तिथं आपल्या एक 5-6 ओळी चिपडून गेल्या, म्हणजे तिथं पाणी जास्त झाल्यामुळे. कारण इकडून जे वाहणारं पाणी आहे हे पण असं वाहिलं, तिकडून कोपऱ्यापर्यंत असं वाहिलं आणि इकडून पण असं वाहिलं. तर ज्या ठिकाणी ते पाणी वाहिलं तर तिथं आपलं तूर उबवणे ही समस्या जाणवली. आता त्याला कुठलाच पर्याय नाही आहे. पाणी जे काय आहे नालीच्या स्वरूप आजूबाजूला नाली काढून आपण तिकडून काढून दिलेलं आहे, परंतु जर पाऊस जास्त पडला तर मग त्याचा एकंदरीत आपल्याला ट्रायकोडर्मा वापरून किंवा इतर गोष्टी करून काय उपयोग होईल की नाही हे एक संभ्रमावस्था आहे. कारण काल आपण त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा यूज केलं. सगळ्या आपल्या ज्या क्षेत्रामध्ये ट्रायकोडर्मा प्लस ह्युमिक ॲसिड आपण टाकलेलं आहे. आता इथं बघा, जमीन इथं जास्त ओली आहे, अति ओली. कारण एक दिवस रात्र पाऊस पडला आणि त्यामुळे काय झालं की इकडे बघा, इथं असं त्या साईडनं ते पाणी पूर्ण असं वाहते. तर जसं जसं पाणी वाहते तसं बऱ्याच ठिकाणी आपली तूर ही उबवत आहे. इथं बघा, आता ही उबवणं चालू आहे. तिकडे पण उबवली, इथं उबवली आणि तिकडे जे पुढे दिसते, झूम करून दाखवतो, तिकडे जो कोपरा आहे तिथं आपल्या 5-6 ओळी एक कोपऱ्यातल्या उबवून गेल्या. तर आपण कृषी अधिकारी यांनासुद्धा विचारणा केली. उद्या ते व्हिजिटसाठी येतील, जर आले तर आपण त्यांच्या थ्रूसुद्धा माहिती घेऊ. इथं बघा, जमीन पूर्ण शेवाळली म्हणजे पाऊसच एवढा आहे की त्याला शेवाळाला जमीन, त्यामुळे अजूनही इथं वाफ नाही आहे, पाय फसतात. अशी पाणी धरणारी इथं जमीन आहे. पाणी धरणारे म्हटल्यापेक्षा तिकडून जे आहे तिकडून पूर्ण ते पाणी वाहते. तर ते वाहिल्यामुळे इथं असं वाहत जसं ते वाहते, तर त्या पद्धतीनंच आपलं क्षेत्र खराब झालेलं आहे. मागच्या वर्षी इथं कुठलं क्षेत्र खराब नव्हतं. आता कारण जर शोधलं तर कारण एक असं आहे की आपण उन्हाळ्यामध्ये उडीद या पिकाची लागवड केली होती, त्यामुळे उन्हाळ्याभर आपलं क्षेत्र ओलं होतं. तर त्या ओल्याचा परिणाम बराचसा आपल्याला हा दिसत आहे. कारण मागच्या वर्षी आपलं कुठलंच पीक नसल्यामुळे आणि ज्या क्षेत्रामध्ये आपलं चांगलं पीक आहे कुठंच उगवलं नाही, तर तिथं हा प्रॉब्लेम नाही आहे. कारण तिथं आपण पाणी दिलं नव्हतं किंवा उन्हाळ्यात आपण कुठलंच पीक घेतलं नव्हतं. तर याचं काही निदान तुमच्याकडे असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. कारण पाणी खूप जास्त पडलेलं आहे आणि वातावरणसुद्धा तसंच आहे. तर कारण ही फार मोठी समस्या येऊन बसलेली आहे. आता बघा, इथं ज्या ठिकाणी आपण उभा आहात तिथं चांगली जमीन आहे, चांगलं क्षेत्र आहे आणि याचा निचरा झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही की निचरा झालेला आहे. तर तिथं आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही. उलट तूर पण चांगली जोरात वाढत आहे आणि सोयाबीनसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. तर याच्यावर काही निदान असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कारण काय झालं की उन्हाळ्याभर आपण पाणी दिलं तर तो एक्सेस ऑफ वॉटर असं म्हणता येईल, ते कुठंतरी त्याचा प्रभाव इथं झाला आहे. दुसरी गोष्ट, बाकी लोकांची पिकं अजून लहान आहे. कारण आपलं तूर हे पीक 21 मेचीच लागवड असल्यामुळे आपलं हे तूर पीक मोठं आहे. तर त्यामुळे काहीतरी इफेक्ट असेल का बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता की तूर चांगल्या क्षेत्रातली तूर एकदम चांगला आहे, पण जिथं पाणी धरते किंवा काय तिथं पाण्याचं आपल्याला अजूनही तिथं पाय फसतात, तर तिथं हा प्रॉब्लेम झालेला आहे. परंतु आता पुढे जर काही दिवसांनी जर सतत पाऊस लागून राहिला किंवा काय, तर हा प्रॉब्लेम तूर मोठी झाल्यावर परत उद्भवेल आणि त्याचा आपल्या उत्पन्नावर परिणाम होईल असं एक दिसून येत आहे. परंतु यावर्षी आता त्याला इलाज नाही आहे. आपण नाली वगैरे तिकडून काढून घेतली, इकडची नाली काढून घेतली आणि निश्चितच जिथून पाण्याचा वहिवाट आहे म्हणजे असा असायला पाहिजे, तर तो असा वहिवाट झालेला आहे. त्यामुळे त्याचा वहिवाट व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. पूर्ण असा सगळा पुढं वहिवाट झाला पाहिजे आणि तिकडून जे काय आपलं असं शेत झालेलं आहे, इकडून पण असं इकडून, आणि मधात जो आहे की नाही पट्टा पडला, तर तो JCBच्या किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण पूर्ण माती एक साईडला ओढून घेऊ. उतार आपला झाला पाहिजे. कारण पूर्ण हे पाणी असं खाली केलं पाहिजे आणि तिकडच्या नालीला त्याचं उतरलं पाहिजे. असं एकंदरीत ह्या गोष्टी झालेल्या आहे. तर त्याच्यावर पर्याय सांगा मित्रांनो. कारण ड्रिंचिंग वगैरे आपण तिथं केलेली आहे.
दुसरी गोष्ट खतसुद्धा याला दिलं आहे आणि तिसरी गोष्ट आपण याला आता शेंडे खोडणीसुद्धा करणार आहोत। यामध्ये जर बघितलं तर सोयाबीन आपण 4 ओळी टाकलेल्या आहेत। तर सोयाबीनची लागवड, तुरीची लागवड एकंदरीत कशी आहे, आधुनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, परंतु निसर्गामुळे कुठंतरी हतबल व्हावं लागतं, निसर्गाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही। तशीच आपली ही सिच्युएशन झालेली आहे। त्यामुळे आपल्या ह्या 3.5 एकरातलं नाही म्हटलं तरी अर्ध्या ते पाऊण एकराचं नुकसान आहे। कदाचित 1 एकराचं जरी नुकसान झालं तरी त्याला काही आपण म्हणजे इलाज नाही आहे। नाहीतर जिथं आपलं चांगलं क्षेत्र आहे तिथं एकदम सोयाबीन जुटलेलं आहे। नंबर 1 सोयाबीन तिथं दिसते, नंबर 1 तूर दिसते। तूर आपण जिथं उभा आहे तर कंबरेच्या वर, इथं बघू शकता की कंबरेच्या वरती तूर गेलेली आहे। आता हे 2.5 महिन्याची तूर आहे, चांगल्या पद्धतीने बहरत आहे एकदम हवेच्या ह्याच्यावर आणि उत्कृष्ट असं हे पीक आहे। तिसरी गोष्ट, आता याला तिसरी शेंडेखोडणी करायची आहे। फवारणीचा व्हिडिओ आपला टाकायचा राहिला। फवारणी आपण याच्यामध्ये सोयाबीनमध्ये घेतलेली आहे, जी की दुसरी फवारणी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण सोलोमन वापरलं, कारण सोलोमनचं कसं आहे की लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे, लॉंग लास्टिंग रिझल्ट आहे। फ्लॉरिंग सुपर इफको कंपनीचं जे काही आपली सहकारी कंपनी आहे तिचं फ्लॉरिंग सुपर आपण याच्यामध्ये घेतलं। तिसरी गोष्ट याच्यामध्ये टाटा बहार घेतलं आणि चौथी गोष्ट साप बुरशीनाशक घेतलं। हे 4 घटक घेऊन आपण याची फवारणी केली। पीक तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कसं आहे। आणि इथं निचरा होणारी म्हणजे तुम्ही पण जर तुमच्याकडे पांढरीसुद्धा जमीन असू द्या की कशी असू द्या, निचरा होणारी जर जमीन असेल तर तिथं पीक उत्कृष्ट होते। त्याचा हा अनुभव आहे। मागच्या वर्षीचे आपले सगळे व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये आपण पूर्ण सांगितलेलं आहे। आता इथं बघा सिंगल डबल 2 1 2 1 2 अशी लागवड आहे, तरी चांगल्या पद्धतीनं वरती खोड, खाली खोड झालेला आहे आणि वरती त्याचे ब्रांचिंग झालेलं आहे। आणि सोयाबीनमध्येच तसंही सोयाबीनमध्ये आपण जो इफेक्ट किंवा जो प्रयोग केलेला आहे तो सक्सेस आहे आपला, असं एकंदरीत आहे। परंतु निसर्गामुळे ज्या गोष्टी घडतात त्याला आपला इलाज नाही। मी पहिले सांगितलं होतं की निसर्गाच्या पुढे जाता येत नाही, निसर्गाच्या वरती न जात, म्हणजे निसर्गाकडून ज्या गोष्टी होतात त्या आपण कुठंच बदलू शकत नाही, परंतु आपली मेहनत किंवा आपल्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला उत्पन्न घेणं गरजेचं असते। तर आता बघा सोयाबीनमध्ये जी की 9 इंचावरून आपली लागवड आहे, तर इथं बघा सिंगलच आहे, इथं पण सिंगलच आहे, तरी पण त्याला 7-8 फुटवे फुटलेले आहेत आणि इथं पण, आणि परत तिला खालनं फुटवे फुटतील। इथं पार बुडापासून आपल्याला शेंगा येतात, कारण ईगल JS 335 ही व्हेरायटी आहे। याची हाईट साधारणतः टोंग्याच्या थोडं वर जायला पाहिजे, आता ही पण वाढेल। असं हे आपलं पीक आहे। पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की याला काय पर्याय आहे। कारण पाणी आपल्या शेतामध्ये साचलेलं नाही आहे, परंतु जे काय एका ठिकाणी पाणी गेलं किंवा जे काय एका ठिकाणून पाणी वाहलं किंवा मागच्या वर्षी जो पाऊस किंवा मागच्या वर्षी जे उन्हाळ्यापर्यंत आपण पिकाला पाणी दिलं तर त्याचं एकंदरीत पाणी जास्त झालं काय, त्यामुळे आपलं जे पीक ज्या क्षेत्रात पाणी उतरते तिथं खराब झालं काय, हे कमेंटच्या माध्यमातून मी सांगा। बाकी कशा पद्धतीने ही लागवड आहे ते आपण सांगितलेलं आहे सगळ्या व्हिडिओमध्ये, थोडक्यात इथेही सांगतो। 10.5 फुटावर तूर पिकाची लागवड आहे, 10.5 बाय 1.25 म्हणजे 2 रोपातील अंतर 1.25 फूट आहे। त्याच्यामध्ये 2 दाणे 1 दाण्याची लागवड आहे। बियाणं जे लागलेलं आहे तूर पिकासाठी एकरी 800 ग्रॅम, लागवडीसाठी तोडे वगैरे पकडून एकरी 1 किलो। सोयाबीनचं जे बियाणं लागलेलं आहे एकरी आपल्याला 5 किलो लागलं होतं ह्या 4 ओळीसाठी। त्यानंतर 2 किलो आपल्याला मधात जिथं सोयाबीन निघलं नव्हतं किंवा धापलं होतं तिथं आपण लावलेलं आहे, जे मागचं सोयाबीन दिसते म्हणजे ज्याला अजून फुलं नाही। इथं बघा याला अजून फुलं नाही, तर इथं निघलं नव्हतं तर आपण इथं 2 दाणे लागवड केली, 1 दाणे लागवड केली। हे पहिलं आहे, याला जे फुलं आलेलं आहे। तर 9 इंचावर याची लागवड आहे आणि 9 बाय इथं 1.25 आणि 9 बाय 2.25 असं हे इथं आहे। पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। असं आपलं नियोजन आहे, नियोजन चांगलं आहे, प्रयोग व्यवस्थित आहे, परंतु निसर्गामुळे थोडं हतबल तिकडे झालेलं आहे। बाकी चांगल्या क्षेत्रात चांगलं पीक आहे। निचरा होणाऱ्या जमिनीसाठी अशा पद्धतीची लागवड एकदम ओके आहे। तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।